दाखवा ना ते झाडं. बरं तुम्ही तुमच्या ऍग्रीमेंट मध्ये सांगता झाडं कोणती लावायची. अण्णा मी त्याच्याबद्दलचे तुम्हाला ऐका, तुम्ही झाडं कोणती लावायची. गजानन मंदिरामध्ये वड पिंपळ हे झाडं मला दाखवा, किंवा त्या शाहूनगर मध्ये वड पिंपळाचं झाड दाखवा. आपल्या देशी प्रजातीचे काय झाडांचा उल्लेख केलेला आहे तुम्ही तुमच्या ऍग्रीमेंट मध्ये साहेब. हो ना बरोबर. आणि बिटको चौकापासून तर दत्तक पर्यंत मला हे झाड दाखवा ना. तुम्ही रोड सेंटर मध्ये लावले म्हणतात ना 750 झाडं, ते दाखवून द्या. एक तरी झाड तुम्हाला कोणाला दिसतं का वड पिंपळचं. 750 झाडं लावले आणि 10 लाख रुपये दिले त्याला आतापर्यंत त्या ठेकेदाराला. झाडं लावलेले माझं म्हणणं काय, हे जे ऍग्रीमेंट मधले झाडं आहेत का. ऍग्रीमेंट मध्येच आहे. ऍग्रीमेंट मध्ये एकही झाड नाही साहेब. माझ्याकडे जीपीएस फोटो आहेत सगळ्यांचे. मी एकूण एक झाड मोजलंय. पान ट्री हे ऍग्रीमेंट मध्ये नाहीये. नाही दाखवून देतो मी, त्याचं काय अडचण नाही. जे आहे जागेवर तुम्ही त्या ठेकेदारावरती कारवाई करणार का. ठेकेदार चुकीच्या पद्धतीने मला तुम्ही तुमचे अधिकारी आणि तुम्ही आणि मी सगळे एकूण एक झाडाची पाहणी करायला येणार आहेत का. हो. आणि तुमचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे तोच कॉन्ट्रॅक्टर पाणी विभागाला पण आहे साहेब तुमच्याकडे आहे बरोबर ना. एकच कॉन्ट्रॅक्टर दोघांकडे. तेच 6 टँकर तिकडे पण चालतात, तेच 6 टँकर इकडे पण चालतात. ना काही पाणी मारलं अहो तो पाणी भरतो, माझ्याकडे व्हिडिओज आहेत. पाणी काय काम करतो त्याच्याबद्दल जे आपल्या गांधीनगरच्या पाण्याच्या टाकीतून पाणी भरून आणतो आणि तेच पाणी झाडांना टाकतो. आणि तो तिकडे काय दाखवतो की ह्या सोसायटीला वास्तू शांतीला बिल दिलं म्हणून, पाणी दिलं म्हणून. मला फक्त याच्यावरती काय करणार तुम्ही एवढं सांगा. बोल साहेब या याच्यावरती काय करणार. माझी अशी विनंती की तुम्ही याच्यावरती काहीतरी कारवाई केली पाहिजे. कारण की झाडं काही कमी नाही. 1500 झाडांचा 29 लाखाचा टेंडर होत आहे. 29 लाखामध्ये आतापर्यंत त्यांनी 10 लाख रुपये दिलेले, 22 लाख रुपये द्यायचे. वरतून त्यांनी मला पत्र देताना असं सांगितलंय की काही झाडं जगली नाही ती नवीन लावणार आहे आणि त्याला परत पैसे द्यायचे, असं त्यांनी मला पत्र दिले. नाही त्याच्यामुळं हा सगळा प्रकार इथं थांबला गेला पाहिजे. याच्या पुढचे काय. आणि दुसरी गोष्ट, ह्या ज्या वायरी आहेत याच्यावरती एक आदेश करा की हे सगळे नाशिक रोड मध्ये जेवढे, मी पण स्वतः एक केबलवाला आहे, पण या सगळ्या केबल कापून टाका म्हणून. या सगळ्या आणि सरळ प्रस्ताव पाठवा